नागपुर पुलिस की साल 2026 की पहली 6 महीने की क्राइम रिपोर्ट सामने आ गई है। रिपोर्ट के मुताबिक शहर में हत्या और लूट जैसे संगीन अपराधों में कमी दर्ज की गई है, लेकिन हत्या के प्रयास, रेप, वाहन चोरी और घरफोड़ी चोरी के मामलों में बढ़ोतरी चिंता का विषय बनी हुई है। जनवरी से जून 2026 के दौरान हत्या के 47 मामले दर्ज हुए, जबकि पिछले वर्ष इसी अवधि में यह आंकड़ा 52 था। लूट के मामलों में भी कमी आई है और संख्या 55 से घटकर 45 पर पहुंच गई है। वही हत्या के प्रयास के मामले 78 से बढ़कर 96 हो गए हैं। महिलाओं के खिलाफ अपराधों में भी इजाफा हुआ है। रेप के मामले 107 से बढ़कर 125 दर्ज किए गए हैं। इसके अलावा वाहन चोरी के 911 और घरफोड़ी चोरी के 511 मामले सामने आए हैं। हे पहा, इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मोस्टली म्हणजे रात्री फिरणं हे माझं म्हणजे पॅशन आहे. मी डीसीपी, जॉईंट सीपी, ॲडिशनल सीपी या पिरियडमध्ये या वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मुंबईत काम केलेलं आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. आमचे डीजीपी सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या नेतृत्वाखाली मी ॲडिशनल सीपी बेस्ट रिजन म्हणून मुंबईत काम केलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. इथली जी आव्हानं आहेत त्यामध्ये मूलतः जे ऑपरेशन थंडर सुरू आहे, युवकांना, कारण मी प्रोएक्टिव्हली मुंबईत 2 रेव्ह पार्ट्यावर रेड केलेल्या होत्या आणि सिंहगडाच्या पायथ्याशी जी 2007ला त्यावेळेला मला त्याची चाहूल लागलेली होती की हा ड्रग्सचा प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे विद्यार्थी आणि युवकांना प्रोएक्टिव्हली या मिनेसपासून वाचवणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाहीये. पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी काही प्रोएक्टिव्ह प्रयत्न मी नाशिकला सीपी असताना, वेस्ट महाराष्ट्राचा आयजी असताना आणि जॉईंट सीपी मुंबई असताना 100 निर्भया पथकं आम्ही मुंबईमध्ये लॉन्च केलेली होती. त्यामध्ये मुळात हे पेट्रोलिंग आहे ते सिव्हिल ड्रेसमध्ये छुप्या कॅमेऱ्यासह आणि त्याच्याबरोबर 4 जणांची टीम आणि जास्तीत जास्त 15-20 दिवसात ती केस चार्जशीट कशी होईल याकडे लक्ष होतं. अगदी काही केसेसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन 6 महिन्यामध्ये शिक्षा पण आणल्या. महिलांची, मुलींची, कारण हे शहर आहे ते इंडस्ट्रीयल हब बनत आहे, कमर्शियल हब बनत आहे, आहेच, बनलेलंच आहे. आणि ते इव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग म्हणजे कसं आहे, अनेकदा आपण प्रॉब्लेमचं डायग्नोसिस करतो. जसं एखादा आपल्याला आजार असेल आणि त्याचं डायग्नोसिस केल्यानंतर उपचार कसे करायचे हे आपण ठरवलं पाहिजे, न की सगळ्या रोगांना एकच औषध दिलं पाहिजे. त्यामुळे कमर्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, इंडस्ट्रियल एरियातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, एखाद्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असतील तिथले प्रश्न वेगळे असतात, बाजारपेठातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियातले प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे तिथल्या डेमोग्राफीचा आणि टोपोग्राफीचा आणि तिथल्या क्राईम पॅटर्नचा अभ्यास करून एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ट्रॅफिक मॅनेजमेंट, अगेन फेटल ऍक्सिडेंट कमी करणं हे दिशामध्ये आम्हाला दिलेलं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. ऑलरेडी शहरामध्ये त्या फ्रंटवरती खूप चांगलं यश मिळालेलं आहे. अजून ट्रॅफिकची शिस्त, हे कायद्यांची अंमलबजावणी टू द कोर व्यवस्थित कशी राहील आणि प्रोफेशनल बेसिक पोलिसिंग कसं राहील हीच प्रायोरिटी राहील. त्यामुळे हे जर बेसिक पोलिसिंग व्यवस्थित केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचे आणि गुन्हेगारीच्या संदर्भातले सगळे प्रश्न मिटत असतात. थैंक यू. पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल ने बताया कि शहर में नाइट पेट्रोलिंग बढ़ा दी गई है। हिस्ट्री शीटर और आदतन अपराधियों पर कड़ी निगरानी रखी जा रही है।
और अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई जारी रहेगी। पुलिस का दावा है कि अधिकांश मामलों का सफलतापूर्वक खुलासा किया गया है।